नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे मोरिंगा लीव्सची भाजी म्हणजेच शेवग्याच्या पानांची भाजी. ही भाजी खूप पौष्टिक असते आणि पटकन होते. ह्याचे फायदे मी तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको, तुम्हाला सर्वांना ह्याचे फायदे माहिती आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण ही भाजी आवडीने खाऊ शकतात आणि ही भाजी पटकन होते. निवडायला पण ह्याला टाईम लागत नाही. तुमच्या अगदी 15 मिनिटात ही भाजी बनवून रेडी होऊ शकते. इथे बघा ताजी ताजी मी पानं अशी तोडून घेतलेली आहेत आणि मी जे शेवग्याची पानं आणली होती त्याच्याबरोबर मला ही फुलं देखील मिळाली होती. आमच्या घरीच शेवग्याचे झाडं आहेत, त्याच्यामुळे मी ती फुलं पण यूज केलेली आहेत. तुम्हाला जर मिळाली तर तुम्ही पण यूज करा. इथं मी घेतलेले आहे लसूण. आपण मिक्सरमधनं ते सगळं काढायचं आहे. भरपूर असं लसूण घ्यायचा. इथं मी 2 कांड्या प्रॉपर घेतलेल्या आहेत सोलून आणि एक 7-8 अशा मिरच्या पण घेतलेल्या आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे. हे एकसाथच आपण आबडधोबड वाटून घेणार आहोत. तर कढई घेतली आहे मी. कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. तर आपण ह्याच्यामध्ये तेल घालूयात. तेल गरम झालं की आपण जे मिक्सरमधनं काढलेलं होतं लसूण, मिरची आणि शेंगदाणे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. चला आपण आता ह्याच्यामध्ये आपण बनवलेलं घालूयात. बघा अशा पद्धतीत त्याला करायचे, आबडधोबड करायचे, पूर्ण फाईन पेस्ट करायची नाही आहे आणि मिक्सरमधनं करताना त्याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. आबडधोबड म्हणजे पूर्ण फाईन पेस्ट नाही झाली पाहिजे त्याची. आता आपण हे तेलामध्ये मस्त परतून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकायचं. लसूण असल्यामुळे थोडंसं असं लागत असतं, त्याच्यामुळे आपण कंटिन्युअस त्याला हलवत राहायचं. लसूण असं लगेच चिटकत असतो. हे थोडंसं परतून झालं की आपण आता त्याच्यामध्ये पानं टाकणार आहोत. आपली मोरिंगा लीव्स मी हे धुवून घेतलेलं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये पानं टाकूयात. सगळी पानं आता म्हणजे ह्याच्यामध्ये टाकून झालेली आहेत. आता आपण ह्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात. सगळा मसाला पानांना लागला पाहिजे, वर खालून पूर्ण प्रॉपर हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आता मी पाणी वगैरे काही घालत नाही आहे. आपल्याला त्या पानांच्या स्टीमनी झाकण ठेवून वगैरे ह्याला शिजवायचं आहे. आणि तरीसुद्धा जर ते शिजलं नसेल तरच आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. नाहीतर हे असंच हलवून झाकण ठेवून ह्या पानांना शिजवून घ्यायचं आहे. शिजतात ती ताजी पानं असतील तर लगेच शिजतात, पण थोडंसं जर आपल्याला वाटलं तर 1-2-3 चमचे पाणी टाकायचं आणि मग शिजवायचं. तर मी ह्याला पहिलं असं पूर्ण छान हलवून घेते आहे. मग आपण ह्याला झाकण ठेवून थोड्या वेळ शिजायला ठेवूयात.
एक 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूयात कशी झाली आपली भाजी. बघा ह्याला ॲटोमॅटिक थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्याच्यामुळे मी काय असं पाणी घातलं नाही आत्तासुद्धा. अजून शिजायची गरज आहे असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे अजून थोड्या वेळ आपण त्याला थोडं हलवून शिजायला त्याला त्याचं टाईम देऊयात. थोडंसं मी पाणी घालते, कारण ही अजून शिजली पाहिजे असं मला वाटतं आहे. परत मी झाकण ठेवून एक 10-15 मिनटं त्याला शिजवून देते. 15 मिनटं झाली आहेत. बघूयात आपण कशी झाली आपली भाजी. पूर्ण रेडी झाली असं वाटतंय. आपली भाजी पूर्ण शिजून रेडी झालेली आहे. आता आपण त्याला सर्व करायला घेऊयात. बघा कसा छान कलर आलेला आहे पालेभाजीचा आपल्या. पटकन असं गरम गरम भाकरी, चपाती, आपण कशाबरोबरही ह्याला छान एन्जॉय करू शकतो. भाताबरोबर पण तुम्ही तोंडी लावायला ह्याला खाऊ शकता. बाजरीची, ज्वारीची, आता सध्या बाजरीची भाकरी थंडीसाठी खूप हेल्दी असते. सो आपण ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली तर अप्रतिम लागेल. तर माझ्याकडे चपाती होती, सो आपण ह्याला चपातीबरोबर आता खाऊयात. चपातीबरोबर पण ही भाजी खूप छान लागत होती, पण भाकरीबरोबर तुम्ही ट्राय करा. खूप छान लागते ही भाजी भाकरीबरोबरसुद्धा. खूप छान पौष्टिक भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा. बघा तुमची 10 मिनटातच भाजी होऊन पण जाईल. तुम्ही जर मोठ्या फ्लेमवर ठेवलं आणि थोडंसं आधीच पाणी घातलं आणि झाकण ठेवलं तर 10-15 मिनटातच तुमची पटकन भाजी होऊन जाईल. काही आपण ह्याच्यात वेगळं केलेलं नाही आहे आणि इन्ग्रेडियंट्स तर शेंगदाणे, लसूण आणि मिरची एवढंच टाकलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला माझी मोरिंगा लीव्सची भाजी? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक आणि शेअर जरूर करा. थँक्यू.